आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असा काहीतरी वेगळं आमच्या महाराष्ट्रामधलं कल्चर बघायला भेटणार आहे। तर आता थोड्या दिवसांमध्ये आहे आषाढी एकादशी आणि त्यासाठी त्र्यंबकेश्वर पासून तर पंढरपूर पर्यंत वारी निघलेली असते। आता त्याच्यामध्ये वारकरी हजारो किलोमीटर अंतर पायी चालून जात असतात। त्र्यंबकेश्वर पासून पंढरपूर पर्यंत पूर्ण 15 ते 20 दिवसांचा हा त्यांचा प्रवास असतो आणि ती वारी 15 ते 20 दिवसांचा हा आता 15 दिवसांनीच जाते। 15 दिवस महिनाभराचा पूर्ण तो प्रवास असतो। तर आता ते आमच्या गावामधून गेले होते तर आम्ही ती वारी बघायला काहीसा छान असा लुक पण केला होता। ती वारी बघायला गेलो होतो। खूप मस्त तो रथ सजवलेला असतो आणि 16 होता तो आम्ही बघितला आणि तर तेच तुम्ही पण बघा। तर भेटू आता आपण व्हिडिओ झाल्यानंतर। बाय। तर मस्तपैकी मी रेडी झाली आहे गावात जाण्यासाठी। आई नो थोडंसं लेट झालं, थोडं म्हणजे जास्तच लेट झालं, माहीत नाही आम्हाला पालखी भेटली नाही, पण स्टील जाऊया। आम्ही रेडी होऊन आलो आहे आत्याकडे, कारण आम्हाला अजून इथे मेंबर घ्यायचे। माहीत नाही आम्हाला पालखी भेटेल। थिंक पॉझिटिव्ह वाईज भेटेल, डोक्याला हात लावून बस, असं नको बस, चांगलं बस, भेटणार घ्यायचं आम्हाला। पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची, आपण पुढे जाऊ। एवढा मेकअप केला मी, फायदा झाला पाहिजे त्याचा। असा मी मेकअप चांगला केला असेल। आजीला इथून आमच्या या स्पॉटपासून सोडायला आलो आहे आणि इथे आमची जादूगार आजी तयार होतीये। आहे राहू पालखीच्या अगोदरच पालखी येण्या अगोदरच आम्हाला इथे मस्तपैकी गंध लावून घेतोय आम्ही। पालखी सोबत आमच्या सिन्नरपासून कोल्हेवाडी गावापर्यंत मस्त पायी चालले आणि तिथे तुळस घेतली। असा होता हा आजचा व्हिडिओ। यामध्ये तुम्हाला मी जास्त काही बोलताना दिसले, कारण तिथे अचानक पाऊस सुद्धा आला आणि क्राऊड पण इथे भरपूर क्राऊड होता। म्हणजे तिथला आम्ही लाखोनी पब्लिक होती तिथे आणि तिथे त्या सगळ्या आजी बाबा होते। ते सगळे जे सांगत होते की दरवर्षीपेक्षा यावर्षी खूप जास्त गर्दी आहे आणि काही आजी आम्हाला भेटले, चला आमच्यासोबत पंढरपूरला, आजी त्यांना कोणी सांगा, त्यांचा अभ्यास झाला, आम्हाला करायचं आहे अजून। तर याच्यामध्ये आमची आजी सुद्धा गेलेली आहे। तर आम्ही सुद्धा तिला सोडायला गेलो होतो। तर
या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या. तुम्हाला वारीबद्दल माहीत आहे की नाही त्याबद्दल आम्हाला सांगा. तुमच्या गावात कधी येते वारी ते पण सांगा. थँक्यू सो मच फॉर थांब थांब थांब. वॉचिंग. आणि याच्यामध्ये ना आम्ही भरपूर साऱ्या क्लिप घेतल्या. आम्हाला रील पण काढायची होती, फोटो काढायचे होते आणि व्लॉग पण करायचं. हे सगळे एका मोबाईलमध्ये काढायचे. त्याच्यामुळे सगळं असं जरा अवघड झालं आमच्यासाठी. आणि त्यात काल इतका पाऊस चालू होता की त्याच्यामध्ये आमचा मोबाईल वॉटरप्रूफ नाही आहे. त्याच्यामुळे थोडासा इश्यू झाला ब्लॉगचा सुद्धा. सो प्लीज ॲडजस्ट गाईज. भेटूया एक नवीन चॅलेंज व्हिडिओमध्ये किंवा काहीतरी नवीन आयडियासोबत. तोपर्यंत बाय. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.